शेतकऱ्यांसाठी आजच्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या आपण या ठिकाणी पाहतोय. पहिलीच बातमी निघते. सरकारचा मोठा निर्णय. ओळखपत्र नसल्यास शेतकऱ्यांना वार्षिक 12,000 रुपयांना मुकावे लागणार. 3 दिवसानंतर सवलतही बंद. पुढली मोठी बातमी निघते. राज्यभरात पावसाचा इशारा. मुंबईतही पावसाची शक्यता वाढली. हवामान विभागाचा अंदाज. पुढली मोठी बातमी निघते. शेतकऱ्यांसाठी शासनाकडून लवकरच मार्गदर्शक धोरण. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांची माहिती. पुढली मोठी बातमी निघते. सोलापूर लासलगाव कांदा बाजारात आत्तापर्यंतची निचांकी घसरण. शेतकरी हातबाल. पुढली मोठी बातमी निघते. अर्थ खात्याकडून फायली मंजूर होत नसल्याची शिंदेंची अमित शहा यांच्याकडे तक्रार. पुढली मोठी बातमी निघते. लातूरमध्ये सोयाबीनचे भाव 4,000 ते 4,300 रुपयांवर स्थिर. शेतकरी हातबाल. पुढली मोठी बातमी निघते. सोसायट्याचा वारा. तुफान पावसाची हजेरी. पिंपरी चिंचवडसह नांदेडला अवकाळी पावसानं झोडपला. पुढली मोठी बातमी निघते. महाराष्ट्राला विकासाची नवी पायरी मिळणार. कोट्यावधी रुपयांच्या रेल्वे प्रकल्पाला मंत्रिमंडळाची मंजुरी. पुढली मोठी बातमी निघते. कर्जमाफीच्या मुद्द्यावर बच्चू कडूंच्या प्रहार संघटनेचा एल्गार. राज्यभरात कार्यकर्ते आक्रमक. थेट कृषी मंत्र्यांच्या घरासमोर मशाल मोर्चा. पुढली मोठी बातमी निघते. वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने पूर्व विदर्भाला झोडपलं. बागायतदार शेतकरी आर्थिक संकटात. पुढली मोठी बातमी निघते. कर्जमाफी, वीज ते शेतमालाचे दर. शेती प्रश्नावरून रयत क्रांती संघटना आक्रमक. सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन. पुढली मोठी बातमी निघते. महाराष्ट्र शासनाने राज्यातील 24 जिल्ह्यातील 52 लाख शेतकऱ्यांना पीक विमा योजनेअंतर्गत आगाऊ पीक विमा रक्कम DBTद्वारे जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. शेतकऱ्यांसाठी या होत्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या. धन्यवाद.